प्रतिमेला पुष्प अर्पण करावं। नमन त्या पराक्रमाला त्यांचा यथोचित सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजून आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा लातूर जिल्ह्याचे ते माप नाही। तुमचा आणि आमचा श्वास गुंपला धाग्यांचे ते माप नाही आणि विसरून जाईल जग सारे, पण आम्ही लातूरकर आपणाला कधीही विसरणार नाही। या उक्तीप्रमाणे अतिशय सुंदर असं मागील 20 वर्षापासून हा भाग विकासापासून वंचित होता आणि विकासाभूत नेतृत्व कसं असावं त्याची वाटचाल म्हणजेच आम्ही खेळा विलासरावजी दिली मोठ्या प्रमाणामध्ये आणती, यात कसलीही शंका नाही। त्यामुळे आपल्या सर्व आणि यानंतर लगेचच आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशराज बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे तथा आरबीचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत यशराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नूतन उपक्रमाचा भव्य शुभारंभ आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय। या शुभारंभाला उपस्थित असलेले आणि ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते लातूरचे माजी महापौर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट दीपक सूड, लातूरचे माजी उपमहापौर देवीदास काळे, ॲडव्होकेट किरण जाधव, विजय देशमुख, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अनंतराव देशमुख, व्यासपीठासमोर अनेक लातूरातील प्रतिष्ठित नागरिक, विलास भोसले, भोसले कुटुंबीय, भोसले मित्रपरिवार, भोसले हितचिंतन, श्री धायगुडे, राजे, समत पटेल, साप्ते, मोमीन, धुमाळ, आमचे अनेक सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। ते सारे पंचायत समितीचे आमचे सभापती, उपसभापती, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, ही सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, यशराज बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या नूतन उपक्रमाचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो। विलास भोसले आणि भोसले कुटुंबियांना मी माझ्या आणि आमच्या साऱ्यांच्याच वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। विलास भोसले यांना मी गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय आणि अगदी एवढ्या कमी काळामध्ये एवढी प्रगती ते करतील असं मलाही वाटलं।
मला आठवतंय की आरवी साई नाका या परिसरामध्ये शिराळकर परिवार, शिराळकर मित्र परिवार आणि त्या सगळ्या काळामध्ये म्हणजे अगदी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं देखील जेव्हा मी काम करायचो, ते आपल्या सगळ्यांचेच नेते, ते लातूरचे लोकप्रतिनिधी, लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हे अगदी अलीकडे झालं. तर त्या अगोदर लातूर विधानसभा, जिथं लातूर शहर आणि लातूर तालुका असा तो मतदारसंघ होता. आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या अगदी निकटचे शिराळकर कुटुंबीय आणि या परिसरामध्ये ते काम पाहत असत. आणि तो जो काही चमू होता, तो जो काही संच होता, तो जो काही संघ होता, त्यामध्ये कुठेतरी विलास भोसले त्या काळामध्ये आम्ही पाहत असत. आणि त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली. युवक म्हणून त्यांनी संघटनेमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अगदी सार्वजनिक, सामाजिक, राजकीय असे उपक्रम त्यांनी राबवले. मग ग्रामपंचायतीच्या निवडणुका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्या सगळ्या कामामध्ये ते आणि त्यांचे मित्र सहकारी अगदी पुढे होऊन काम करायला लागले. ग्रामपंचायतीच्या निवडणुका, मग आणि विलास भोसलेमध्ये मी ग्रामपंचायत आली नाही तरीही कार्यकर्ता म्हणून कार्य करत राहण्याची त्यांची जी काही भूमिका राहिली ती कधी तुम्ही सोडली नाही. ग्रामपंचायतीमध्ये बहुमत आहे का नाही, एकानं आहे आणि एकानं गेलंय, अशी जेव्हा परिस्थिती आली तेव्हा सुद्धा काम कसं थांबणार नाही, कामामध्ये कसली अडचण येणार नाही याच्यासाठी तडजोड जरी करावी लागली तरी तडजोडीची ती तयारी सतत दर्शविणारा हा कार्यकर्ता आहे. आणि आज यशराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तुम्ही या ठिकाणी एक नूतन उपक्रम सुरू केलेला आहे. आता हा कार्यक्रम मी घेतला, तुम्ही मला विनंती केली म्हणून मी येणारच होतो. पण मला असं कळालं की देवीदास काळे तुमचे पार्टनर आहे. मराठीत सोबत, इंग्रजीमध्ये पार्टनर. कसं असतं की ते मित्र असतील आणि मित्र असावेत, आमचे मित्र आहेत, तो काही मुद्दा नाही. कारण कुणाचा कार्यक्रम आहे, कुठे चालू आहे, चर्चा होतेच ना, आज कुठं आहे, असं आहे, तिथं जायचं आहे, मग कुजबुज. तर त्या आणि मी विचारलं आला, ते म्हणाले असं काही नाही, विलास भोसले माझा मित्र आहे आणि मित्र म्हणून जे काही सहकार्य आपण करत असतो ते सहकार्य त्यांचं तुम्हाला आहे. आणि म्हणून देवीदास काळे हे विलास भोसले यांचे पार्टनर नाही हे आता अधिकृतपणे मी सांगतोय ना. आता पालकमंत्री म्हणून मी अधिकृतपणे सांगतोय की देवीदास काळे विलास भोसलेचे पार्टनर नाही. आज लातूरचा चौफेर विकास जो होतोय, देवीदास काळेने एक चांगला मुद्दा या ठिकाणी मांडला की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये लातूरमध्ये खरेदी, विक्री, गुंतवणूक, व्यवहार
हे सगळे जे आपण पाहिलेले आहेत, आता ही सगळी नवी पिढी आहे. कदाचित तुमचे वडील, तुमचे चुलते त्या काळामध्ये जो चढता आलेख आपण पाहायला अनुभवला, तो नंतरच्या काळामध्ये तो आपण अनुभवू शकलो नाही. म्हणजे अगदी 2008 पासून 2018 पर्यंत 10 वर्ष लातूरमध्ये मंदिर आहे. आणि त्यानंतर हळूहळू आता हे व्यवहार, व्यवसाय, उद्योग, व्यापार याला चालना आता प्राप्त होते असं चित्र उभं राहते. मी आता राजीव गांधी चौकापासून अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंत म्हणजे असा चालू आहे. आणि अगदी त्या चौकापासून या चौकापर्यंत दुकानांच्या फलकांमध्ये जी रोषणाई मला पाहायला मिळाली, हे सगळे पूर्वी तर नुसते पत्र्याचे आणि पेंट असायचा, आता LED. असे फलक आणि किती इमारती या रस्त्यावर, तो जंग इमारती आहेत. आता ते ब्रँड काहीतरी एक मी पाहिलं, ब्रँड फॅक्टरी. तुमचं ते झकी खानचं हॉटेल, एम्बेसी, अशा अनेक इमारती इथं. आणि आता याचा विस्तार होतोय. आता हे सगळं म्हणजे अगदी जगामध्ये, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जे उपलब्ध आहे तेच आता लातूरमध्ये देखील तुम्हाला उपलब्ध होत आहे. हा बदल आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि अगदी हे डेव्हलपर्स, बिल्डर्स या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठा वाव लातूरमध्ये. मराठवाड्याचा जर आपण उदाहरण घ्यायचं ठरवलं, जर उस्मानाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली अशी रौनक तिथे पाहायला मिळत नाही. अगदी रिअल एस्टेट मध्ये सुद्धा. आणि रिअल एस्टेट मध्ये सुद्धा गुंतवणूक, आता विलास भोसले सुद्धा जे काही करतायत रिअल एस्टेट मध्ये, त्यांनी आता व्यवसाय, आपला उद्योग सुरू केलेला आहे. आणि हे राष्ट्रीय महामार्गाचं जाळं या ठिकाणी उभं राहत आहे. आज आपल्या सुदैवानं पाऊस चांगला झालेला आहे. सोयाबीन, हरभरा, तूर, ऊस याचा पेरा आपल्या भागामध्ये प्रचंड आहे. आणि हाच आता शेतीमाल बाजारपेठेमध्ये येईल, आर्थिक चलन वाढेल. आणि तेच आर्थिक चलन गुंतवणुकीच्या स्वरूपामध्ये कोणी प्लॉट घेईल, कोणी घर घेईल, कोणी फ्लॅट घेईल, कोणी दुकान घेईल. आणि यासाठी या शहरामध्ये ज्या व्यवस्था आपण उभ्या करतोय, टाटाचं क्रोमा पाहिलं मी आता इथं येताना 2 मजली अगदी टोलेजन असं शोरूम त्याने उभं केलंय. डी मार्ट तिथंच आहे. आपण कधी विचार केला होता की लातूरमध्ये सुद्धा असं काही होईल, कधी घडेल? पण आज गोलाईमध्ये तेवढीच गर्दी आहे आणि डी मार्ट मध्ये तेवढीच गर्दी आहे. आणि लातूरमध्ये हे सगळं घडत आहे कारण लातूरची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमुळं ही गुंतवणूक या ठिकाणी होते. लातूरमध्ये एकदा कुठल्याही कामानिमित्ताने एखादी व्यक्ती इथं आल्यानंतर मग इथंच घर करावं, इथंच उद्योग थाटावा, असा विचार अनेकांच्या
ध्यानीमणी येत असतो. आणि आता औरंगाबाद नंतर या भागामध्ये म्हणजे अगदी औरंगाबाद पासून हैदराबाद पर्यंत विचार करा. औरंगाबाद पासून हैदराबाद पर्यंत एखाद्याला जर आपलं घर करायचं असेल तर त्यांनी कुठं करावं? लातूर सारखं काही दुसरं शहर या पट्ट्यात तरी आहे असं मला स्वतःला वाटत नाही. नीटच्या परीक्षा झाल्या, 1,500-2,000 हजार नीट मधले मेरिटचे विद्यार्थी हे लातूर मधून. लातूरमध्ये जे डॉक्टर आहेत त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेला आहे. लातूर मधले व्यापारी उद्योजक, शिक्षक, प्राध्यापक, वकील, कंत्राटदार, कुठलंही क्षेत्र जरी आपण निवडलं, शेतकरी, तर त्या क्षेत्रामध्ये आपल्या परीनं प्रगती करणाराच लातूरकर आहे असं मी म्हणालो ते चुकीचं हो. आणि या लातूरमध्ये सगळ्यांनाच वाव आहे. लातूरचे लोक नेहमी चांगल्याला चांगलं म्हणत, वाईटाला वाईट म्हणत, चांगल्याच्या पाठीशी उभं राहत, वाईटाला थारा देत नसत, ही लातूरची संस्कृती आहे. आणि खरं म्हणजे देविदास काळे, तुम्ही अशा कार्यक्रमाचं फार डोक्यावर ओझं घेऊ नका. हा काही राजकीय कार्यक्रम नाही. ठीक आहे, तुम्ही आता म्हणालात मी एकटा आहे. मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काय एकटे आहात असं कसं? तर मी तुमचा पालकमंत्री आहे नाही. पक्ष हे सगळे निवडणुकीपुरते असतात. मतदान झालं, निकाल लागला की मग व्यवस्था, भारत सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, या व्यवस्था आहे. तिथं आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो. आणि तुमचा विचार, आमचा विचार याला आणखी वेळ आहे, किमान 6 महिने तरी आहे. निवडणुकीचं बिगुल आणखी वाजायचं. आणि म्हणून तुम्हालाही लातूरचा विकास करायचा आहे, आम्हालाही लातूरचा विकास करायचा आहे. लातूरकर म्हणून लातूरमध्ये चांगलं झालं. लातूर शहराचा, लातूर जिल्ह्याचा चौफेर विकास झाला. हा आपला दृष्टिकोन आहे. तर म्हणजे तुम्ही आता लातूरच्या राजकारणाच्या संदर्भामध्ये देखील भाष्य केलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं तुम्ही नाव घेतलं, आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं तुम्ही नाव घेतलं, आदरणीय गोपाळराव पाटील साहेबांचं तुम्ही नाव घेतलं. दुसरं नाव सुचलं नाही तुम्हाला. आम्हाला असं वाटलं त्याच्या पुढं तुम्ही याल. नाही तसं नाही, माझ्याबद्दल बोलत नाही. दुसरं नाव तुम्हाला सुचलं नाही. आणि तुम्ही हेही सांगितलं की लातूर जिल्हा हा वेगळा आहे, इतर जिल्ह्यांशी त्याची तुलना करता येत नाही. आणि शेजारच्या जिल्ह्यामध्ये आम्ही गेलो होतो
त्यांच्या नेत्याला भेटायला तुम्ही सांगितलं बरं का, तुमच्या नेत्याला भेटायला. आता हे कोडं काही एवढं अवघड नाही न सोडवण्यासाठी. आमचे नेते नव्हते तेव्हाचा विषय. असो, खरं म्हणजे विलास भोसले यांनी हा जो काही उपक्रम या ठिकाणी सुरू केला, तुम्ही सल्ला द्या राजे, तुम्ही सुद्धा आहात या क्षेत्रामध्ये. जवळपास मला वाटतं मामा भाचे सगळेच या व्यवसायामध्ये नाही का, हे सगळे आता वतनदारच आहेत. लातूरचं गावभाग आणि त्या गावभागामध्ये जे शेतकरी होते, आता त्या सगळ्या शेतजमिनी अगदी शहरात आल्यानंतर मग तिथं काही ऊसाची आणि सोयाबीनची, हरभऱ्याची, तुरीची शेती थोडीच होणार. तिथे शेती होणार प्लॉट, बंगला, रो हाऊस, फ्लॅट याची शेती होणार. त्यामुळे ही आमची सगळी मंडळी आता या व्यवसायामध्ये इथं आहे. लातूर शहर महानगरपालिका UDPCR आता आपण लागू केलेला. FSI तुम्हाला आता चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मिळणार. आणि अगदी कमी जागेमध्ये जे पूर्वी तुम्हाला FSI मिळत नव्हतं, आता त्याच्यामध्ये तुम्हाला खूप वाव, अगदी 3 पर्यंत म्हणजे प्रीमियम जर भरला 3 पर्यंत शहर हद्दीमध्ये आता FSI तुम्हाला उपलब्ध आहे. TDRचं चलन अजून आपल्याकडे सुरू झालेलं नाही आणि त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. TDR आपल्याकडं आरक्षण विकसित करायची असतील किंवा कंजेस्टेड एरिया, आता गाव भाग आहे, गोलाई आहे, पूर्व भाग आहे, रस्ते अगदी अरुंद आहेत, त्याचा जर विकास करायचा असेल, पुनर्विकास करायचा असेल, झोपडपट्टीचा जर पुनर्विकास करायचा असेल, तर आपल्याला FSI आणि TDR ही जी काही आयुध्य आपल्याला उपलब्ध आहेत त्याचा उपयोग आपल्याला करावा. आणि म्हणून दीपक देवीदास महानगरपालिकेमध्ये तुम्ही TDR सर्टिफिकेट हे कसे लवकर तुम्हाला इश्यू करता येतील यावर तुम्ही आता अभ्यास केला पाहिजे. किमान पहिलं TDR सर्टिफिकेट एकदा इश्यू झालं की मग लोकांना त्याची माहिती होते. आणि मग आणि TDR सर्टिफिकेट म्हणजे सुद्धा ते म्हणजे ब्लँक चेक सारखं आहे. ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असल्यानंतर तुम्ही 10 वर्षांनी सुद्धा एनकॅश करू शकता. त्याचे भाव सुद्धा प्लॉट सारखे हे खालीवर किंवा चढ उतारच होत असतो. शक्यतो प्रॉपर्टीमध्ये भाव उतरतच नाही, ते चढच असतात. त्यामुळे TDR सर्टिफिकेट सुद्धा जे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, किरण जाधव तुम्ही आता वकील आहात, याला हा मार्ग कसा खुला करायचा यात सुद्धा आपण लक्ष घातलं पाहिजे. कारण आता उदाहरणार्थ गोलाईमध्ये किंवा अगदी गजबजलेल्या ठिकाणी, अगदी आदर्श कॉलनीमध्ये सुद्धा तिथे एखादा नवा लेआउट जर मंजूर झाला आणि तिथं जर तुम्हाला FSI उपलब्ध नसेल तर हा TDR घेऊन तुम्हाला FSI लोड करता येतो. आणि मग कमी जागेमध्ये तुम्हाला आणखी बांधकाम करून जी घरं काही तुम्ही करणार आहात त्याच्या किमती सुद्धा परवडणाऱ्या किमती म्हणून तुम्हाला लोकांना त्या रास्त भावामध्ये घरं असतील, दुकानं असतील ही उपलब्ध करून देता येऊ शकतात. आणि म्हणून हे सगळं राज्य सरकारनं लातूर शहर महानगरपालिकेला या योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पूर्वी नव्हत्या, आत्ता त्या अलीकडं म्हणजे अगदी मला असं वाटतं महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्येच त्याचे आदेश निघाले आणि आता हे आपल्याकडं ते उपलब्ध झालेलं आहे. आणि म्हणून त्याचा काही उपयोग होतो का हे देखील आपण पाहायला हवं. नाही तर मग अनधिकृत बांधकाम, मग नोटीस, मग कर आकारणी, मग दंड, आणि मग कुणीतरी म्हणतं मी करून आणतो, मग अमुक तमुक, कशासाठी याची आवश्यकताच. आणि म्हणून या लातूर शहराचा ही हद्द आता आपण खूप दिवसानंतर पहिल्यांदा वाढवली.
आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढच्या 50 वर्षाचा विचार आपल्याला करायचा. आता आम्ही पुढच्या वर्षी लातूरचा डीपी प्लॅन, लातूर शहर महानगरपालिकेला नव्यानं हा आराखडा तयार करायचा आहे आणि तो आराखडा पुढचे 20 वर्षात पुढचं लातूर कसं असेल, त्याचा आराखडा कसा असेल. आता मला आठवतं मी लहान असताना बाबळगाव लातूर पासून 8 किलोमीटर होत. 8 तिथं अगदी माळरान होतो, रस्ताच नव्हता. म्हणजे आमचे आजोबा छकडीमध्ये यायचे त्या काळामध्ये. आम्ही सुद्धा अनेक वेळा त्या छकडीमधून लातूरला आलेले आहोत लहानपणी. अगदी लाल मातीचे रस्ते. अरे लातूरहून बाबळगाव 8 किलोमीटर, आता जाणवतही नाही. म्हणजे अगदी बाबळगाव लातूरमध्ये आल्यासारखा या शहराचा विस्तार झालेला आहे. अगदी वरवंटी शिवारामध्ये जे आपलं रेल्वे स्टेशन आहे ते देखील 10 वर्षापूर्वी सुद्धा खूप दूर वाटायचं. आपण चर्चा करायचो लातूरमध्ये, तिथं का स्टेशन केलं, एवढ्या लांब कसं जायचं, कोणी जायचं, जायला वाटही नव्हती. पण आज 8 पदरी रस्ते त्या रेल्वे स्टेशन पर्यंत विकसित झालेले आहेत. अजून शहर तिथं वाढायचं आहे तरी तिथं रस्ता आहे, शेतजमिनी आहे. हळूहळू आता तिथं त्याचं नागरीकरण होत आहे आणि या लातूरचा विस्तार अगदी सुलभ, सुंदर, नेटका असा हा विस्तार येणाऱ्या काळामध्ये झाला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रातल्या काही देखण्या शहरांपैकी लातूरचं नावलौकिक व्हावं असं काम लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं झालं पाहिजे. आज सकाळीच आम्ही PNG पाईप नॅचरल गॅस म्हणजे पाईप कुकिंग गॅस, आता स्वयंपाकासाठी सिलेंडर घरी जे आपण उपयोगात आणतो त्याची आवश्यकता राहणार नाही. पाईपड गॅस आता आपण स्वयंपाकाचा पुरवण्याचा कार्यक्रम आजच सकाळी त्याचा शुभारंभ केला आणि राजीव गांधी चौक आणि या परिसरामध्ये त्या इमारती आणि घरांमध्ये तुमचे मित्र चंद्रकांत बिराजदार यांच्या प्रभागामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याचा विस्तार हा शहरभर आता येणाऱ्या काही महिन्या वर्षामध्ये होणार. म्हणजे स्वयंपाकाचा गॅस आता पाईपनं आपल्या घरी येणार अशी सुद्धा आपण कल्पना कधी केली नव्हती. हा बदल आपल्या लातूरमध्ये घडतो. म्हणजे आता लातूरला फक्त लातूर म्हणावं का लातूर मॉडर्न म्हणावं असं चित्र या शहरामध्ये उभं राहतं. आणखी आपल्याला खूप विकासाच्या योजना राबवायच्या आणि या विकासाच्या योजना राबवण्याची धमक आणि क्षमता ज्यांच्यामध्ये आहे त्यांना भरभरून आशीर्वाद आपण दिले पाहिजे. आणि लातूरमध्ये जे सगळं काम होतं ते पारदर्शक होतं. आपला लातूरकर पुढे चाललाय म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे. विलास भोसले तुम्ही रेणापूरला साईट सुरू केली असं सांगितलं.
लातूरमध्ये देखील तुम्ही साईट सुरू केली असेल. माझा तुम्हाला एकच सल्ला आहे, जे करायचं ते कायदेशीर करा. काम थोडं उशिरा होईल, 4 पैसे कमी मिळतील, पण रात्री तुम्हाला शांत झोप लागेल आणि आम्हालाही शांत झोप लागेल. नाही तर काय असतं, कुठंतरी कार्यकर्ता अडचणीत आला म्हटलं की फोन सुरू होता. काय काय होणारच, तुमचं तसं होणार नाही. एरवी असं बोल काय ठरवलं, बरोबर आहे की नाही? काय 4 पैसे कमी मिळतील, शांत झोप लागली पाहिजे हे, आणि आशीर्वाद मिळतात. शेवटी तुमचा जो ग्राहक आहे, कस्टमर, त्याला तुम्ही चांगला प्लॉट दिला, चांगलं घर दिलं, रो हाऊस दिलं, तिथं ज्या व्यवस्था तुम्ही त्याला जो शब्द दिलेला असतो की वीज मिळेल, पाणी मिळेल, सुरक्षा मिळेल वगैरे वगैरे, हे जे सगळं जर तुम्ही त्याला दिलं, तुमची भरभराट होते, बुकिंग तुमच्याकडे अधिक होते. नाही तर फार लवकर त्याची चर्चाही होती. एखादा डिव्हेलपर असेल, त्याचं काही खरं नाही, अरे पैसे देऊन काहीच होत नाही, पुन्हा भेटत नाही, बोलत नाही, प्लॉट कधी देणार, रजिस्ट्री कधी करणार, रस्ता कधी होणार, दिवा कधी लागणार वगैरे वगैरे, अशी चर्चा सुद्धा अनेक ठिकाणी होती. आणि म्हणून व्यवसायामध्ये फक्त पैसा कमवणं हा दृष्टिकोन असता कामा नये, तर नाव सुद्धा कमवणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून आता आम्ही याला या उद्घाटनाला आले असल्यामुळं हे आणखी भार घ्यावीच लागेल. हा, आम्ही तर आहोत. मी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्ही हे आव्हान स्वीकारलेलं आहे. त्यामुळं आपल्याला काहीच इलाज नाही. म्हणजे रयतेचं कल्याण कसं होईल हाच दृष्टिकोन आपल्याला डोळ्यासमोर ठेवावा लागेल. काय धायगुडे बरोबर आहे की नाही? धायगुडे मला आवडतात ना. काय त्यांचं भेटून टाका लवकर. मी सांगितलं त्यांना किती दिवस ते सगळं करायचं. देवीदासलाही बोललो मी, कुणाकडून राहिले, तुमच्याकडून त्यांच्याकडून, तुमचं काय नाही, त्यांना पटवतो नाही. कसं आहे, आपण एका गावातले आहोत, एका शहरातले आहे. पण मी एका कार्यक्रमामध्ये असं म्हणालो होतो की अनेक शहरं आपण पाहिली. आता लातूरमध्ये तुम्ही कुठेही थांबा, म्हणजे तुम्ही शिवाजी चौकात थांबा, हनुमान चौकात थांबा, तुम्ही बसवेश्वर चौकात थांबा, किंवा अगदी अण्णाभाऊ साठे चौकात थांबा, बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तुम्हीही असंच काम करावं. चांगले प्रकल्प तुम्ही उभे करावेत. अगदी लातूरमध्ये जे कधी कोणी पाहिलं नाही अशी व्यवस्था तुम्ही निर्माण करावी. पुण्या, मुंबईला, नाशिक, नागपूरला, हैदराबादला आपण सगळेच येत जात असतो. आपण सगळेच गृहनिर्माण प्रकल्प देखील पाहत असतो. आपल्याकडेही अनेक गृहनिर्माण प्रकल्प अतिशय सुंदर राबवलेले आहेत. लातूरमध्ये देखील असे अनेक प्रकल्प आहेत. आजही त्या प्रकल्पाचं नाव आपण सगळे घेतो. तर असे प्रकल्प आपण राबवले पाहिजेत. आणि पुन्हा परत ती गुंठेवारी, पुन्हा परत आम्हाला रेग्युलरायझेशन वगैरे वगैरे असं काही भानगड असू नये. खरं म्हणजे देवीदासनी सुद्धा त्याचा उल्लेख केला की राज्य सरकारने एक परिपत्रक जे काढलं आहे गुंठेवारीच्या 1.5 पाणी आणि 7 पाणी येणे संदर्भात. आम्ही अनेकांशी या ठिकाणी भेटलो, चर्चा केली. राज्याच्या महसूल मंत्र्यांशी सुद्धा, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांशी सुद्धा तुमचं जे दुखणं आहे, तुमची जी व्यथा आहे, ती आम्ही त्यांच्याकडे मांडलेली.
महसूल सचिवांशी सुद्धा माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी एक समिती गठीत केली असं म्हणतात याचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याचा रिपोर्ट आल्यानंतर याच्यामध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे हे मला तुम्हाला आज इथं सांगायचं. आणि आता तुम्हाला तुमचं शूटिंग झालं असेल, मी बोललोय रेकॉर्डवर, त्यामुळे तुम्ही आता बसू शकता, कारण तुम्हाला जे पाहिजे होतं ते आता तुम्ही त्या चित्रफितीमध्ये कैद केलेलं आहे. एवढ्यासाठीच ते उभे आहे. मी काय बोलतो की नाही आणि ह्या मुद्द्यावर स्पर्श होतो की नाही, काय भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये शासनाची ही भूमिका आहे की सर्वोच्च न्यायालयाने देखील समजा काही आदेश काढले असतील तर पूर्वलक्षीप्रमाणे त्याची अंमलबजावणी होता कामा नये. इथून पुढं न्यायालयाचा सुद्धा सन्मान राखत आपल्याला न्यायालयाने ज्या सूचना केलेल्या आहेत त्याचं पालन निश्चित राज्य सरकारकडे करेल आणि या व्यवसायातले सगळे व्यावसायिक देखील करतील. पण त्याचं दुखणं हे आहे की पूर्वलक्षीप्रमाणे हे लागू करण्यात आलेलं आहे आणि आता आमचे सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत. या संदर्भामध्ये राज्य सरकार स्तरावर चर्चा सुरू आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की महाविकास आघाडी सरकार सामान्य माणसाला मदत करण्यासाठी सत्तेवर आहे. सामान्य माणसाला मदत होईल हाच आमचा दृष्टिकोन आहे आणि सामान्य माणसं याच्यामध्ये अडचणीत आली असतील तर ती अडचण निश्चित आम्ही दूर करू. महाविकास आघाडी सरकार या संदर्भामध्ये पावलं उचलणारच आहे. पण आता योगायोगानं देवीदास काळे आपल्या बरोबर आहेत आणि म्हणून राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसजी यांना देखील या संदर्भामध्ये आपण जर आग्रह धरला तर मला असं वाटतं की जे काम 8 दिवसात होणार आहे ते 4 दिवसात होऊ शकेल. सर्व पक्षांचा जर याला पाठिंबा राहिला तर याला कुठलीच अडचण येईल असं मला स्वतःला वाटत नाही. आणि म्हणून आता देवीदास इथं आलेत तर तुमचाही सदुपयोग महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्हाला करून घ्यावा लागेल हे मुद्दामून मला इथं आपल्या पुढं मानलं नाही. आणि म्हणून ह्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीसुद्धा आम्ही निश्चित दूर करणार आहोत. याबाबत व्यावसायिकांनी जे या व्यवसायामध्ये आहेत म्हणजे थोडक्यात प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये आहेत त्यांनी निश्चित राहावं. या संदर्भामध्ये निश्चित राज्य सरकारकडनं शुद्धीपत्र लगेच त्वरित तपशील आमच्याकडे आल्यानंतर निघेल अशी खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. यापेक्षा अधिक भाष्य करावं याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटतं. खरं म्हणजे मी भाषणच करणार नाही. मी आल्यानंतर सकाळी आमचे 2 भाषणं झाले, पुन्हा परत इथे येऊन परत भाषण करावं तर काय भाषण करावं. पण मग आता हे एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे इथं उपस्थित आहात. मी चौकात आल्यापासून ढोल ताशे वगैरे आता म्हटलं आता ढोल ताशे वगैरे सगळे इथं एवढे वाजताय त्यानंतर काहीतरी बोलणं आपल्याशी संवाद साधणं हे अपेक्षित असतं आणि अशाच कार्यक्रमामधून आपल्याशी संवाद साधता येतो. आपल्याला काय अपेक्षित आहे हे आम्हाला लक्षात येतं. आम्ही आपल्यासाठी काय करतोय आम्हाला आपल्यापुढे मांडता येतं. हद्दवाढ जी झालेली आहे या संदर्भामध्ये आता महानगरपालिका हरकती आणि सूचना मागवणार आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांनाच आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या ज्या हरकती असतील सूचना असतील त्या तुम्ही दाखल करा जेणेकरून लातूर शहराची जी काही सुधारित हद्द आहे ही आपल्याला अभिप्रेत असेल अशी ती अंतिम करता येईल. हे देखील आपण पाहायला हवं. खरं म्हणजे आज सगळेच खुश आहेत हद्दवाढ झाली म्हणून. पण महापालिकेचे जेव्हा तुम्हाला प्रेमपत्र यायला सुरू होतील हे हद्दीमध्ये घेईपर्यंत हे खूप स्वागत करतात. हद्दीमध्ये एकदा आल्यानंतर मग प्रॉपर्टी टॅक्स काय ग्रीन टॅक्स एन्व्हायरमेंट टॅक्स
स्कूल टॅक्स, एज्युकेशन टॅक्स, अजून काय स्वच्छता कर वगैरे वगैरे. म्हणजे ज्या लातूर शहरामध्ये ज्या भौतिक सुविधा तुम्हाला ज्या अपेक्षित आहेत त्या तर होतीलच, तर त्याला कर सुद्धा लागू होणार आहे. होईल ना, अगदी होईल. पण हे सगळं सुद्धा त्याच्याबरोबर येईल तुमच्या भेटीला, अडचण नाही म्हणतात. त्यामुळे ह्या सगळ्या हद्दवाढीमध्ये सुद्धा हे जे काही नवे क्षेत्र लातूर शहर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होणार आहेत, मला असं वाटतं की खूप दिवसापासून त्या नागरिकांची इच्छा होती. त्यांचा कोणीच वाली नव्हता. म्हणजे अगदी निवडणुकीमध्ये ते मतदान करायचे लातूर शहर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत, पण त्या हद्दी आहेत ग्रामपंचायत. आणि मग काही आमच्याही नगरसेवकांनी काय नाही नाही मामाचं तुम्ही सगळंच गुपित तिकडे उघडं करू नका. हो ना, आता होणारच आहे सगळं. त्यामुळं विकासाचा निधी ग्रामपंचायतीला देता येत नव्हता, कारण तुम्ही महापालिकेला मतदान करत होता आणि महापालिकेला इच्छा असूनही तुम्हाला निधी देता येत नव्हता, कारण तुमच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये होत्या. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून ही चर्चा होती आणि आता तोही मार्ग निघालेला आहे. मी विलास भोसले आणि भोसले कुटुंबीय, खरं म्हणजे बापू, पप्पू हे आज असायला हवे होते. म्हणजे तुम्हाला एकट्याला पाहिलं की वेगळंच वाटायला लागलं. हा नाही ठीक आहे, नाही तुम्ही सांगितलं आम्हाला, पण तुम्हाला आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर पाहिलेलं आहे. म्हणून आज तुम्हाला पाहिलं की त्यांना पाहावंसं आम्हाला वाटतं. आणि हे तिघं चमत्कारिकच आहे. कधी यांचं जमतंय, कधी जमत नाही. खूप भानगडी आहे. आणि मग आम्हाला नेहमी एखाद्याचा फोन आला की कशाला आलाय हा फोन आता, म्हणजे काय कोणाची तक्रार करतंय का काय, कसं खूप झालं. नाही नाही आम्ही आहोतच, पण तुमच्यामध्ये सुद्धा आता ठीक चालेल आणि असंच ठीक चालावं अशीच आमची अपेक्षा आहे. आरवीला सुद्धा यायचं आहे, खूप दिवसापासून इथेही भेट द्यायची राहिली. मला वाटतं दिवाळीच्या दरम्यान मागे पुढे आपल्याकडे नांदगावलाही यायचं आहे. तेव्हा आज एक सुंदर अशी संध्याकाळ आपल्या समवेत या ठिकाणी घालवता आली, याचा योग घडला. याबद्दल विलास भोसले आणि त्यांच्या सहकार्याचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. दीपकचंही भाषण अतिशय छान झालं. अनेक कोडे त्यांनी घातले, कोडे उलगडले, देवीदासही आले. आणि असा किमान अशा कार्यक्रमांमध्ये आपण एकमेकांना भेटत राहिलं पाहिजे. अशा आणि तुमच्या सगळ्या सहकार्याला सुद्धा कळवा. हा नाही तसं नाही हो. काय असतं की मी आहे कार्यक्रमाला, तुम्ही आला, तुम्ही एक धाडसी आहे, इतरांकडे ते धाडस नाही ना, त्यांनाही हे तुम्ही सांगितलं पाहिजे. काय फरक पडतो, एका शहरात आहोत आणि समजा पक्षीय कार्यक्रम तर नाही, सार्वजनिक कार्यक्रम आहे, वैयक्तिक आहे, अशा कार्यक्रमांना येत जात राहिलं म्हणजे मग आमचाही विसर तुम्हाला पडणार नाही, तुमचाही विसर आम्हाला पडणार नाही आणि आपण एकमेकांच्या सहकार्यासाठी नेहमीच आहोत. तसंच संभाजी पाटलांची आमची भेट मुंबईमध्ये विधिमंडळात, मंत्रालयात होत असते.
इथं मात्र मग ते एक भूमिकेमध्ये असतो, त्यामुळे इथं सुद्धा तसं असायला काहीच अडचण नाही ना. ठीक आहे, निवडणूक आचारसंहिता लागली, आता प्रचार सुरू, ते वेगळं, त्यावेळेला बघायचं आपण काय असतं. पण एरवी जसं तुम्ही म्हणालात की एवढं काय आवश्यकता आहे, सहज वावर असणार. त्यामुळे असं आता येणाऱ्या काळामध्ये काही दिवस तरी घडेल, पुन्हा निवडणुका लागतील. लातूरमध्ये तरी आपण सुरू, आणि मग त्यानंतर मला असं वाटतं की सर्वत्रच ते सुरू होण्यास सुद्धा काही फार अडचण येईल असं मला वाटतं. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. दीपावली अगदी तोंडावर आहे, दीपावलीच्या आणि आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. दीपावली आपल्याला सुखाची, समाधानाची, समृद्धीची जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये अशीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि समजा येण्याचे काही चिन्ह असतीलच तर वेळीच आम्ही तुम्हाला सतर्क करू, हे देखील तुम्हाला या निमित्ताने सांगतो. नाही राहू नये, आता काय मास्क म्हणजे तो रुमाल झालाय. आता खिशात पूर्वी सारखा रुमाल असायचा ना, आता मास्क आहे सगळ्याकडे, तर रुमालासारखं ठेवलाय खिशात. आता ठीक आहे, मला वाटतं सगळ्यांचं लसीकरण झालं असेल, त्यामुळं सगळे अगदी बिनधास्तपणे इथं हजर आहे. तिसरी लाट येणार नाही अशीच आपली इच्छा आहे, आणि तशीच लसीकरणाचा वेगही आपण त्यामुळे वाढवला आहे. आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येणार होते असं काही चर्चा होती, पण तसं काही नाही आहे. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुद्धा येऊ नये अशीच आपली धारणा आहे. तसं काही घडामोडी तशा काही बदलाच्या जर आम्हाला जाणवल्या तर आम्ही वेळीच तुम्हाला सतर्क करू, एवढंच या निमित्तानं सांगतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.